Hello everyone. Our today's topic is data interpretation. In data interpretation, we are going to see bar graph, line graph. These two topics are on graphs, table, information containing tables, and pie chart, and their combination, which is known as mixed graph. First, we will see bar graph. या टॉपिकमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते, इन्फॉर्मेशन आपल्यासमोर असते. मिनिमम 5 क्वेश्चन्स, 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क. म्हणजे टोटल 5 मार्कांसाठी यातला कुठलाही प्रश्न विचारला जातो. जर का हे टॉपिक आपल्याला कळते तर ह्याच्यात मार्क्स मिळवणं खूप सोपं असतं, कारण सर्व इन्फॉर्मेशन जी काय आहे ती आपल्या समोरच असते. यात मोस्टली ॲव्हरेज काढायला सांगतात, रेशो काढायला सांगतात, डिफरन्स ऑफ पर्सेंटेज, थोडक्यात पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज, हे 3 मेन टॉपिक आहेत, ॲव्हरेज, रेशो किंवा पर्सेंटेज. ओके, फक्त आकडे नोट करताना आपण काळजीपूर्वक हे आकडे नोट केले पाहिजेत. पहिला प्रश्न आहे, पहिला टाईप आहे बार ग्राफचा. फर्स्ट क्वेश्चन, प्रोडक्शन अँड सेल्स ऑफ प्रिंटर्स ऑफ व्हेरियस कंपनीज इन अ मंथ. काही कंपन्या आहेत, ABCDEF अशा टोटल 6 कंपन्या आहेत. त्या प्रत्येक कंपनीचे किती युनिट्स प्रिंटर विकले आहेत याचा हा एक डाटा आहे एका महिन्यासाठीचा. तर एसाठी 2 बार दिसतात आपल्याला. एक आहे हा 900वाला, एक आहे 650वाला. तर जे क्रॉसने नोट केलेले आहेत, क्रॉस लाईन्सने नोट केले आहेत, ते आहेत प्रोडक्शनचे युनिट्स. आणि जे उभ्या लाईन, हॉरिझॉन्टल लाईनने, व्हर्टिकल लाईनने जे नोट केलेले आहेत ते आहेत सोल्ड डाटा. ओके, म्हणजे काय, तर ए कंपनीने 900 युनिट प्रोड्यूस केले, 650 युनिट सेल केले. सिमिलरली बी कंपनीने 700 युनिट प्रोड्यूस केले, 300 युनिट सेल केले. सी कंपनीने 300 प्रोड्यूस केले, 150 सोल्ड आउट केले. म्हणजे पहिला जो काय आकडा आहे तो प्रोडक्शनचा आहे, दुसरा आकडा आहे तो सोल्ड आउटचा आहे. तर पहिला प्रश्न बघूया आपण. What is average number of units sold by all companies together? What is average? Average means what? Average means sum of quantities, all quantities divided by total number of quantities, divided by total number of quantities. कोणाचा ॲव्हरेज विचारलं आहे? नंबर ऑफ युनिट्स सोल्ड. म्हणजे प्रत्येक कंपनीसाठी जे काही सोल्ड आउट युनिट्स आहेत, 750, 300, 150, 450, 300 आणि 400, या सगळ्यांचं ॲडिशन करायचं. या सगळ्यांचं ॲडिशन आपण इथे केलेलं आहे. आणि टोटल काउंट किती आहे, टोटल कंपन्या किती आहे, तर टोटल कंपन्या आहेत 6. ही ॲडिशन इथे 2250 डिवाइड बाय 6. ॲन्सर इज 375. विच कंपनी हॅड द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ सेल विथ रिस्पेक्ट टू इट्स प्रोडक्शन. विच कंपनी हॅड द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ सेल विथ रिस्पेक्ट टू इट्स प्रोडक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कंपनीचा रेशो काढावा लागेल. हायेस्ट पर्सेंटेज ऑफ सेल विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्शन, म्हणजे जो काही सोल्ड आउटचा जो आकडा आहे तो आकडा वर येईल, डिवाइड बाय प्रोडक्शनचा आकडा. ओके, प्रत्येक कंपनीसाठी आपल्याला असं दिसून येत आहे की प्रोडक्शनचा आकडा हा जास्त आहे सोल्ड आउटच्या आकड्यापेक्षा. सो हा रेशो येईल सोल्ड आउट डिवाइड बाय प्रोडक्शन इंटू 100. आता याच्यामध्ये लॉजिक तर का आपलं वापरलं तर आपल्याला हायेस्ट पर्सेंटेज विचारलेले आहेत. ओके, सो बीसाठी 300 डिवाइड बाय 700 हा जो काही रेशो आहे, थोडक्यात हे जे काही पर्सेंटेज आहेत हे पर्सेंटेज नक्कीच 50% कमी येणार आहेत. कारण जर का इथे 350 असता तर 350 इंटू 2 इज 700, पण आता आपला नंबर आहे 300. म्हणजे हे जे काही पर्सेंटेज आहेत हे सर्व पर्सेंटेज येतात 50%पेक्षा कमी. तसेच सीसाठी 150 डिवाइड बाय 300 हे येत आहेत इज इक्वल टू 50. आपल्याला हायेस्ट हवे आहेत, जे जे मिनिमम आपल्याला वाटत आहे ते आधी आपण कॅन्सल करतो इथे. नंतर डीसाठी जर का विचार केला तर डीचा 450 डिवाइड बाय 850. हे जर का लॉजिक तुम्ही वापरलं तर 425ला येतात 50%, 425ला येतात 50%, अजून वर 25%, अजून वर 25 पॉईंट बाकी आहेत. हे 25 पॉईंट अंदाजे 1-2% होतील.
म्हणजे हा जर का पर्सेंटेज घेतला तर हा ॲव्हरेजली 52% होईल. हे जे 3 कंपन्या आहे, या 3 कंपन्यांसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. हे आपण लॉजिकली आपण सांगू शकतो की ह्या कंपन्यांचे हाई सेल रेशो ऑफ सेल विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्शन जे पर्सेंटेज हे कमीच आहे. म्हणून आपण ए, ई आणि एफ या कंपन्यांसाठी आपण कॅल्क्युलेशन करूया. एसाठी 650 डिवाइड बाय 900 इंटू 100. आपल्याला 2 डिजिट ॲन्सर बास आहे. 72 पॉईंट समथिंग येईल. पूर्ण उत्तर काढायची गरज नाही, आपल्याला फक्त कंपॅरिझन करायचं आहे. ईसाठी 300 डिवाइड बाय 550 इंटू 100 हा 54 पॉईंट समथिंग येत आहे. एफसाठी 400 डिवाइड बाय 600 इंटू 100 हा नंबर येतो आहे 66 पॉईंट समथिंग. आपण आधीच बघितलं आहे की बी, सी, डी या कंपन्यांचे पर्सेंटेज आपण काढत नाही आहोत कारण हे ऑलरेडी कमीच आहेत. एक आपण लॉजिकली आपण आकडा सांगितला आहे. आणि ए, ई आणि एफ या कंपन्यांचे पर्सेंटेज काढलेले आहेत. तर आपल्याला असं दिसून येतं की हायेस्ट पर्सेंटेज ऑफ सेल विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्शन हा कंपनी एचा जास्त आहे. व्हॉट इज ॲव्हरेज नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस बाय ऑल कंपनीज टुगेदर. व्हॉट इज ॲव्हरेज नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस बाय. पहिल्या याच्यामध्ये व्हॉट इज ॲव्हरेज नंबर ऑफ युनिट्स सोल्ड बाय, म्हणजे जो काही सोल्ड आउटचा जो आकडा आहे, हा आपण तिथे आपण आता ॲव्हरेजसाठी घेतला होता. आता आपण प्रोडक्शनचा जो काही आकडा आहे तो आपण आता घेणार आहोत. प्रोडक्शनचे नंबर्स आहेत आपण बघू शकतो 900, 700, 300, 850, 550, 600 या नंबर्सची ॲडिशन करायची. डिवाइड बाय 6 केलं तर आपल्याला ॲन्सर मिळून जाईल 650. म्हणजे दोन्ही प्रश्न हे सेम होते, फक्त एका ठिकाणी प्रोडक्शनचा नंबर होता, एका ठिकाणी सोल्ड आउटचा नंबर होता. ओके, अत्यंत सोपे प्रॉब्लेम आहेत. टोटल युनिट्स सोल्ड बाय ए, बी, सी इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल युनिट्स प्रोड्यूस बाय दिस कंपनीज. म्हणजे 3 कंपन्या आहेत ए, बी आणि सी. या 3 कंपन्यांचे सोल्ड आउटचा रेशो इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज. आपल्याला फक्त पर्सेंटेज काढायचे आहेत. जसे आपल्याला शाळेत 300 मार्क्स मिळतात 500पैकी, तर आपल्याला 300 मार्क्स किती पर्सेंटेजमध्ये आहेत 500च्या, म्हणजे थोडक्यात आपण पर्सेंटेजचा रेशो काढतो. तसंच आपल्याला आता इथे करायचं आहे. ए, बी, सीचा सोल्ड आउटचे आकडे डिवाइड बाय ए, बी, सीचे प्रोडक्शनचे आकडे, यांची ॲडिशन करायची. यांची ॲडिशन 1100, 1900 हा झाला रेशो. पर्सेंटेज हवेत म्हणून त्याला इंटू 100 केले, तर हे अप्रॉक्सिमेटली 58% येतात. अगेन, व्हॉट इज रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ टोटल प्रोडक्शन ऑफ कंपनीज डी अँड ई टू द टोटल सेल ऑफ सेम कंपनीज. आता याच्यामध्ये डी आणि ई ह्या 2 कंपन्या आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या 2 कंपन्यांचे एकत्र आकडे वर आहे, स्टार्टिंगला आहे टोटल रेशो ऑफ प्रोडक्शन, म्हणजे न्युमरेटरला आपल्याला प्रोडक्शन घ्यावं लागेल आणि डिनॉमिनेटरला आपल्याला सोल्ड आउटचे आकडे घ्यावे लागतील. तर हा झाला डीचा प्रोडक्शन, हे झालं ईचं प्रोडक्शन, हा झाला डीचा सोल्ड आउट, हा झाला ईचा सोल्ड आउट. यांचा आपल्याला रेशो फक्त विचारलेला आहे. सो न्युमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये 28/15 आलेला आहे. ऑप्शनमध्ये असा नंबर नसेल, रेशो विचारलेला आहे. सो रेशो हा नेहमी 28:15 असा येईल. तर अशा प्रकारचे 5 प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत. अत्यंत कमी वेळात हे प्रश्न सॉल्व होतात, फक्त आपल्याला ते प्रश्न कळले पाहिजेत. इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ व्हेरियस कंपनीज ड्युरिंग अ इयर. प्रॉफिटचं फॉर्म्युला दिलेलं आहे इन्कम मायनस एक्सपेंडिचर. सेम 5 कंपन्या आहेत, त्यांचं इन्कम दिलेलं आहे, त्यांचं एक्सपेंडिचर दिलेलं आहे, त्यांचे व्हेरियस आकडे दिलेले आहेत. व्हॉट इज ॲव्हरेज इन्कम अर्न बाय ऑल कंपनीज टुगेदर. तर प्रत्येक कंपनीच्या इन्कमचे जे आकडे आहेत ते घ्यायचे, त्यांची ॲडिशन करायची, त्याला डिवाइड बाय 5 केलं कारण 5 कंपन्या आहेत, तर आपल्याला ॲव्हरेज मिळेल. एक्सपेंडिचर ऑफ सी इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर ऑफ बी. ओके, एक्सपेंडिचर ऑफ सी इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर ऑफ बी. म्हणजे काय, सीचा जो एक्सपेंडिचर आहे, सीचा एक्सपेंडिचर आहे 2 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर ऑफ बी. तर बीचा एक्सपेंडिचर घेतला डिनॉमिनेटरला 3.5% विचारले. सो इंटू 100 जे काही येईल ते उत्तर झालं. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन
प्रॉफिट पर्सेंटेज ऑफ ए अँड डी. आता प्रॉफिट पर्सेंटेज जेव्हा आपल्याला ते विचारतात तेव्हा इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवाइड बाय इन्कम. ओके, हा फॉर्म्युला आपण वापरतो प्रॉफिट पर्सेंटेजसाठी. हे कॅल्क्युलेशन जर का आपण करून बघितलं, एसाठी कॅल्क्युलेशन केलं, डीसाठी कॅल्क्युलेशन केलं, हे जे काही आले या दोघांमधला डिफरन्स काढला, या दोघांमधला डिफरन्स हा येतो 3.78. म्हणजे दोघांमधला प्रॉफिट पर्सेंटेज हा 3.78 आहे. व्हॉट इज टोटल एक्सपेंडिचर ऑफ ऑल कंपनीज टुगेदर. प्रत्येक कंपनीचा एक्सपेंडिचर घ्यायचा. हा झाला एचा एक्सपेंडिचर, बीचा, सीचा, डीचा, ईचा. टोटल विचारलेलं आहे, ॲव्हरेज विचारलेलं नाही आहे. सो फक्त आपण आता टोटल काढली. ॲव्हरेज विचारले असेल तर ह्या टोटलला आपण 5ने डिवाइड केलं असतं तर आपल्याला ॲव्हरेज आली असते. व्हॉट इज रेशो ऑफ प्रॉफिट बाय ए अँड सी टुगेदर टू डी अँड ई टुगेदर. म्हणजे आता आपल्याला फक्त प्रॉफिटचे आकडे काढायचे आहेत. प्रॉफिटचे आकडे कसे काढणार आपण, तर प्रत्येक कंपनीसाठी इन्कम मायनस एक्सपेंडिचर हा फॉर्म्युला यूज करून आपण एचा प्रॉफिट काढला, सीचा काढला, डीचा काढला, ईचा काढला. त्यानंतर रेशो ऑफ प्रॉफिट बाय ए अँड सी टुगेदर. सो ए प्लस सी रेशो विचारलेला आहे. सो न्युमरेटरला ए प्लस सी, डिनॉमिनेटरला डी प्लस सी. हे जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे जेव्हा रेशो विचारतात तेव्हा पॉईंटमध्ये उत्तर काढायचं नाही आहे. 0.848, 2, 8×2=16 असं उत्तर जर का तुम्ही काढलं ह्याचं तर हे चुकीचं आहे. कारण ते रेशो विचारलेलं आहे. रेशो विचारलेलं असल्यामुळे जे काही न्युमरेटर बाय डिनॉमिनेटर फॉर्म आहे तोच मेंटेन ठेवायचा आणि 5:8 ॲन्सर लिहायचं. सिमिलरली लाईन ग्राफ, जसे बार ग्राफ असतात तसेच लाईनने आपण नोट करतो. बार ग्राफमध्ये आपण असे बार काढतो, शेजारी शेजारी असे आपण बार काढतो. इथे बार न काढता त्यांनी वेगवेगळे पॉईंट्स घेतात आणि ते एकमेकाला जॉईन केले जातात. ओके, सेम आहे. पर्सेंटेज प्रॉफिट अर्न बाय 2 कंपनीज ओव्हर 6 इयर्स इज. 2 कंपन्या आहेत ए आणि बी, 6 वर्षे आहेत, 2008, 9, 10, 11, 12, 13 ह्यांचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल आकडे तिथे दिलेले आहेत. आता एक्सपेंडिचर ऑफ बी इन 2009 and 10 आर 12 lakh and 14.5 lakh. What was total income of B in 2009 and 10 together. आता याच्यामध्ये प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपण नोट केलेला आहे. इन्कम मायनस एक्सपेंडिचर डिवाइड बाय इन्कम इंटू 100. तर आता इथे इन 2009 काय दिलं आहे, 2009मध्ये बीचा बीसाठी एक्सपेंडिचर आहे आपल्याकडे. आता आपल्याकडे हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या काय काय गोष्टी आहेत, तर प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला टेबलमध्ये दिलेलं आहे. आता गिवन डाटामध्ये आपल्याला एक्सपेंडिचर दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला फक्त इन्कम आपल्याला काढायचं आहे. ओके, तर हे जर का आपण इथे नोट आऊट केले, 2009मध्ये बीसाठी प्रॉफिट पर्सेंटेज आहे 35%. सो 35 इक्वल टू I - 12 का, तर त्यांनी दिलेलं आहे 12 lakh एक्सपेंडिचर ऑफ बी इन 2009. सो हे रेशो आपण हे इक्वेशन तयार झालं. हे इक्वेशन जर का आपण सॉल्व केलं तर आयची व्हॅल्यू येते 18.46. तसंच 2010मध्ये बीसाठी प्रॉफिट पर्सेंटेज आहेत 50 आणि एक्सपेंडिचर दिलेलं आहे 14.5. सो 50 इक्वल टू I - 14.5 डिवाइड बाय I इंटू 100. हा जर का आपण फॉर्म्युला यूज केला तर I येतो 29. क्वेश्चन आहे व्हॉट इज टोटल इन्कम ऑफ बी इन 2009 and 10 टुगेदर. आता इन्कम आपण दोघांचे काढलेले आहेत, टोटल इन्कम विचारलेले आहे. सो मी दोघांची ॲडिशन केली. सो ॲन्सर इज 47.46 lakh. नाव रेशो ऑफ एक्सपेंडिचर ऑफ ए अँड बी इन 2012 वॉज 3:4. रेशो दिलेला आहे एक्सपेंडिचरचा. ओके, 3:4 हा एक्सपेंडिचर आहे. सो आपण ए आणि बीच्या सेपरेट व्हॅल्यू काढून घेतल्या तर ए इक्वल टू 3x, बी इक्वल टू 4x. व्हॉट वॉज रेशो ऑफ देअर इन्कम्स. आता इन्कम आपल्याला आता दिलेलं आहे, एक्सपेंडिचर विचारलेलं आहे, इन्कम आपल्याकडे टेबलमध्ये आहेत प्रॉफिट पर्सेंटेज. ओके,
तर आपण काय करणार, प्रॉफिट पर्सेंटेज आणि इन्कमचा आपण वापर करणार. पहिल्यांदा प्रॉफिट पर्सेंटेजचा आपण फॉर्म्युला घेणार, त्याच्यावरून आपण इन्कम काढणार. ओके, तर बघूया काय येतं आहे. आणि त्यांनी रेशो विचारलेला आहे. त्याच्यामुळे फॉर ए प्रॉफिट पर्सेंटेज इज IA - 3x डिवाइड बाय 3x इंटू 100 इज इक्वल टू 30 का, तर 2012मध्ये एचा प्रॉफिट पर्सेंटेज 2012मध्ये एचा प्रॉफिट पर्सेंटेज आहे 30 आणि बीचा आहे 40. तर या दोन क्वांटिटीचा आपल्याला आता वापर करायचा आहे. सो 30 इक्वल टू हे इक्वेशन आलेलं आहे. हे इक्वेशन आपण IA साठी सॉल्व केलं. IA आणि IBचा आपल्याला रेशो काढायचा आहे. त्याच्यामुळे IA इक्वल टू 39x डिवाइड बाय 10. सिमिलरली IB इक्वल टू 56x डिवाइड बाय 10. तर का इथे आपण रेशो काढला IA डिवाइड बाय IB, तर हे आन्सर येतं 39 डिवाइड बाय 56. हेच रेशोमध्ये आपण जर का लिहिलं तर 39:56 असेल. कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता. टोटल एक्सपेंडिचर ऑफ ए इन ऑल इयर्स वॉज 82.5 lakh. Total expenditure of A in all years was 82.5 lakh. What was total income of A in all years together? प्रश्न असा आहे, ए साठी टोटल एक्सपेंडिचर त्यांनी दिलेलं आहे 82.5 lakh. तर टोटल इन्कम किती असा त्यांचा प्रश्न आहे. तर आता प्रश्न थोडा ट्रिकी आहे. टोटल एक्सपेंडिचर त्यांनी दिलेलं आहे, पण त्यांनी टोटल प्रॉफिट पर्सेंटेज दिलेलं नाही आहे. टोटल प्रॉफिट पर्सेंटेज हे त्यांनी दिलेलं नाही आहे, बरोबर. प्रॉफिट पर्सेंटेज हे 100पैकी असतात आणि हे प्रत्येक वर्षाला हे व्हेरी होत असतात. त्यांनी जर का टोटल प्रॉफिट पर्सेंटेज दिले असते तर आपण काढू शकलो असतो, किंवा इंडिव्हिज्युअल इयरसाठी 2008साठी 2011साठी जर का त्यांनी असा प्रश्न विचारला असता तर आपण हे उत्तर काढू शकलो असतो. परंतु त्यांनी काहीच डाटा दिलेला नसल्यामुळे टोटल प्रॉफिट पर्सेंटेज पण दिलेले नाही आहेत, तसेच टोटल किंवा एका वर्षासाठी सुद्धा त्यांनी प्रश्न हा विचारलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे उत्तर आपण काढू शकत नाही. ओके, सो वी कॅन डिटरमाइन फॉर पर्टिक्युलर इयर, बट फॉर ऑल इयर्स टुगेदर विदाउट नोईंग टोटल प्रॉफिट इट इज नॉट पॉसिबल टू फाइंड टोटल इन्कम. हे प्रश्न सोपा होता. If expenditure of A and B in 2013 was equal and income was 5.7 lakh, what was expenditure of both companies? एक्सपेंडिचर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, EA. आता हे आपण नोटेशन काय करतो आहे, तर दोन कंपन्या आहेत आणि दोन कंपन्यांसाठी इन्कम आणि एक्सपेंडिचर असं आहे. तर प्रत्येक ठिकाणी जर का मी दोन कंपन्या असल्यामुळे मला नोटेशन इन्कमसाठी IA म्हणजे ए कंपनीचं इन्कम अँड IB इज बी इन्कम ऑफ बी कंपनी. सिमिलरली एक्सपेंडिचर कोणाचं, तर ए कंपनीचं. एक्सपेंडिचर कोणाचं, तर बी कंपनीचं. तर आता हे मी 4 नोटेशन वापरतो आहे, IA IB EA EB. ही नोट करा तुम्ही. काय दिलेलं आहे, टोटल इन्कम वॉज 5.7. टोटल इन्कम IA + IB इज 5.7 in 2013 and expenditure is same, EA इक्वल टू EB. आता 2013मध्ये ए आणि बी या दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. तर एक्सपेंडिचर त्यांनी विचारलेलं आहे, टोटल व्हॉट वॉज एक्सपेंडिचर ऑफ बोथ कंपनीज. म्हणजे थोडक्यात आपल्याला EA किंवा EBची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता याच्यामध्ये परत आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेजचा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. तर 2013मध्ये एचा प्रॉफिट पर्सेंटेज आहे 40. आपण इथे फॉर्म्युला वापरला आहे. ओके, तर हां, आपल्याकडे हे इक्वेशन आहे IA + IB. ओके, आता इथे दोन अननोन व्हेरिएबल आहेत एसाठी, I आणि E हे दोन आपल्याला अननोन व्हेरिएबल आहेत. तर या दोघांमध्ये आपल्याला काहीतरी रिलेशन सापडेल. आपल्याला तर रिलेशन इथे सापडलेलं आहे IA = 7 डिवाइड बाय 5 EA. तसंच आपण बीसाठी कॅल्क्युलेट करणार आहोत. बीसाठी प्रॉफिट पर्सेंटेज आहेत 45, त्याचा आपण वापर केला तर आपल्याला इथे मिळतं आहे
आय बी इक्वल टू 29/20 ई बी. तर ह्या ज्या दोन आपल्याला रिलेशन्स मिळालेले आहेत आय आणि ईमध्ये, तर ही दोन्ही रिलेशन्स आपण हे जे आपलं पहिलं इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये आपण पुट आउट करतो आहे 5.7मध्ये. हे जर का आपण पुट आउट केले तर काय होईल, आता दिसताना दोन व्हेरिएबल दिसत आहेत आणि एकच इक्वेशन आहे, पण ही दोन्ही व्हेरिएबल सेम आहेत कारण त्यांनीच दिलेलं आहे एक्सपेंडिचर ऑफ बोथ कंपनीज इज सेम. सो ए इक्वल टू ई बी. सो यातलं आपण एकच इक्वेशन वापरतो आहे. एक लक्षात घ्या, वन अननोन वन इक्वेशन असेल तर ही सिस्टीम सॉल्व होते. टू अननोन टू इक्वेशन असतील मीन्स नंबर ऑफ अननोन व्हेरिएबल अँड नंबर ऑफ इक्वेशन्स जर का सेम असेल तर आपल्याला युनिक सोल्युशन मिळतं. तर हे लक्षात ठेवायचं. तर आता हे ते एक इक्वेशन आहे, दोन अननोन व्हेरिएबल होते पण दोन्ही व्हेरिएबल सेमच आहेत. सो एका कुठल्या तरी व्हेरिएबलमध्ये मी याला इंटरप्रेट करतो. यांची जर का आपण ॲडिशन केली तर ई एची व्हॅल्यू येते 2, ई बीची व्हॅल्यू आली 2. प्रश्न काय विचारलेला आहे, व्हॉट वॉज एक्सपेंडिचर ऑफ बोथ कंपनीज. व्हॉट वॉज एक्सपेंडिचर ऑफ दोन्ही कंपन्यांचा खर्च किती आहे. तर आयदर 2 ईच असा येईल किंवा टोटल जर का आपण काढायचं झालं तर 4 लाख हे उत्तर झालं. इफ इन्कम ऑफ बी इन 2010 and 11 वेअर इन द रेशो 2:3. जेव्हा दोन कंपन्या असतील जेव्हा रेशो दिलेला असेल तेव्हा आपण इंडिव्हिज्युअल कंपन्यांसाठी आपण रेशो काढतो. आता एकच कंपनी दिलेली आहे पण 2 वर्ष दिलेले आहेत. ओके, सो 2010मध्ये बीचं इन्कम आहे, म्हणजे थोडक्यात ही झाली आय बीची व्हॅल्यू इन 2010. आणि सिमिलरली इन्कमची व्हॅल्यू झाली ही, आता एकच कंपनी आहे सो मी आयच नोट करतो. इन्कम इन 2010 इज 2x, इन्कम इन 2011 इज 3x. परत आपल्याला आता काय विचारलं आहे, रेशो ऑफ एक्सपेंडिचर. आता इथे आपण E1 आणि E2 असं नोट करूया. रेशो ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे E1 डिवाइड बाय E2 हे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ओके, सो E1ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स काही मिळते आहे का हे आपण इथं बघायचं आहे. हे इक्वेशन जर का तुम्ही सॉल्व केलं तर E1 इक्वल टू 4x. E1 एका साईडला सेपरेट करायचं आहे कारण आपल्याला E1 अपॉन E2चा रेशो काढायचा आहे. सो E1 इक्वल टू 4x/3. सिमिलरली 2011साठी आपण जर का प्रॉफिट पर्सेंटेज घेतलं आहे कंपनी बीसाठी तर आपल्याला E2ची व्हॅल्यू मिळेल 60x/29. E1/E2 ह्यासारखा रेशो काढला तर तो रेशो येतो आहे 29:45. सिमिलरली हा एक क्वेश्चन आहे. 2 कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज X and Y. द सेल ऑफ कार्स ऑफ बोथ कंपनीज इन डिफरंट इयर्स. 5 वर्ष आहेत, 11, 12, 13, 14, 15. X आणि Y दोन कंपन्या आहेत. या दोन कंपन्यांसाठी आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, इफ सेल ऑफ X इन 2016 इज इन्क्रीज बाय 20% विथ रिस्पेक्ट टू इयर 2015. The sale of Y in 2016 is decreased by 10% with respect to 2015. Then find total sale of company X and Y together in 2016. ओके, तर आता इथे कसं करायचं आहे, 2015पर्यंतचा डेटा आपल्याकडे आहे. 2015मध्ये एक्स कंपनीचा सेल हा 5,000 होता. 2016मध्ये काय झालं तर एक्स कंपनीचा सेल हा 20% वाढला. 20% वाढल्यावर 5,000वर परत 20% वाढला. सो 5,000 इंटू 20/100 हे कॅल्क्युलेशन केलं तर हे ॲन्सर येईल. सेल ऑफ कंपनी एक्स इन 2016 इज 6,000. वाय कंपनीचा सेल हा 10%ने रिड्यूस झालेला आहे. सो 4,000मधून 10% परत वजा झाले. 10% कोणाचे, 10% म्हणजे 10/100. 10% कोणाचे तर 4,000चे. तर हे कॅल्क्युलेशन केलं तर 3600 येतो. ओके, तर टोटल सेल त्यांनी विचारलेलं आहे, जस्ट आपल्याला इथे फक्त ॲडिशन करायची आहे. फाइंड रेशो ऑफ सेल्स ऑफ एक्स इन 2011, 13, 15. हा आहे सेल एक्ससाठी 11, 13 आणि 15मधला. टुगेदर रेशो जेव्हा विचारतात तेव्हा न्युमरेटर बाय डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये एक्स आणि वाय येतील. टोटल सेल ऑफ वाय इन 2012 अँड 2014. आता ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची तर फक्त इयर लक्षात घ्यायचे. 11च्या ठिकाणी जर का तुम्ही 12चा सेल घेतला तर उत्तर तुमचं चुकू शकतं.
तर हे कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन 23:14. जेवढा भाग जाईल तेवढा भाग घालवायचा प्रयत्न करायचा. टोटल कार्स सोल्ड बाय बोथ कंपनीज in year 2012 are what percentage more or less than total cars sold by both in 2013? Total cars sold by both companies X and Y in 2012. तर 2012मध्ये दोन्ही कंपन्यांनी किती युनिट सेल केले आहेत? तर हे आले 6,000 आणि 2013मध्ये 7,500. हे आपण जर आकडे घेतले तर 6,000 आणि 7,500 वॉट पर्सेंटेज मोर ऑर लेस. आता इथे रेशो काढायला लागेल, रेशो काढून त्याचं पर्सेंटेज काढायला लागेल. इवन न्यूमरेटरमध्ये वॉट पर्सेंटेज म्हणजे कंपॅरिझन विचारलेलं आहे. सो जो आकडा मोठा आहे त्याच्यातून छोटा आकडा वजा करायचा. न्यूमरेटरला 7,500 मायनस 6,000 सबट्रॅक्शन डिवाइड बाय विथ वॉट पर्सेंटेज लेस ऑर मोर दॅन विथ रिस्पेक्ट टू 2013. सो 2013चा जो काही आकडा आहे तो आपण डिनॉमिनेटरला घेतला आणि त्यांचा पर्सेंटेज काढले. तर हे पर्सेंटेज येतात 20%. आता हे लेस स्कीम जास्त आहेत. ओके, सो 2012मध्ये आकडा सोल्ड बाय बोथ कंपनी 2012. आता इथेच आपल्याला दिसतो आहे की 2012मध्ये युनिट्स कमी आहेत, 2013मध्ये युनिट्स जास्त आहेत. प्रश्न जर का बघितला, टोटल कार सोल्ड बाय बोथ कंपनीज इन इयर 2012, 2012चा सोल्ड आउटचा पर्सेंटेज हा कमी आहे कोणापेक्षा? तर 2013पेक्षा. सो इथे आपल्याला लेस घ्यावं लागेल. फाइंड डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज नंबर ऑफ कार्स सोल्ड बाय एक्स फ्रॉम 11 to 15 अँड ॲव्हरेज नंबर ऑफ वाय फ्रॉम 2011 to 15. आपल्याला फक्त दोन नंबरचा ॲव्हरेज काढायचा आहे. 3,800, 3,000. डिफरन्स काढला तर तो येतो 800. फाइंड टोटल नंबर ऑफ कार्स सोल्ड बाय बोथ कंपनीज फ्रॉम इयर 12 to 14. इथे फक्त इयर इम्पॉर्टंट आहेत. ओके, टोटल नंबर ऑफ कार्स बाय बोथ कंपनीज. तर दोन्ही कंपन्यांसाठी हे झालं एक्स अँड वायसाठी ॲडिशन 6,012मधली, ही झाली एक्स अँड वायची ॲडिशन 13मधली, ही झाली एक्स अँड वायची कॉलमची फक्त आपण ॲडिशन करतो, ही झाली 14मधली. 2012 ते 14 म्हणजे 13सुद्धा याच्यामध्ये येईल. ओके, हे नोट करा. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशनमध्ये लाईन ग्राफ आणि बार ग्राफ हे दोन टॉपिक आपण बघितलेले आहेत. ओके, आपल्याला टोटल 4 टॉपिक आहेत. लाईन ग्राफ अँड बार ग्राफ हे आपण 2 टॉपिक आता बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेबल्स अँड पाय चार्ट बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेबल आणि पाय चार्ट बघूया. थँक्यू.